हा भारताचे एवढ्या मुश्किलीने मिळवलेली लोकशाही ही मृत अवस्थेत येईल. पण आवड सर, तुम्ही एवढे भ्रष्टाचार बाहेर काढत आहात, मतदार याद्या तुम्ही प्रेझेंटेशन देऊन सगळ्यांना दाखवत आहात, एकेका घरावरती अनेक मतदार आहेत असं तुम्ही सगळं दाखवतात, मात्र निवडणूक आयोग मात्र अधिकारी ते एकदम शांतपणे बसलेले आहेत, त्यांना त्या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाहीये, एक ठोस भूमिका कोणीच काही मांडत नाहीये. नाही मला कळलं नाही काय. तुम्ही सगळा भ्रष्टाचार बाहेर काढत आहात, मतदार याद्या तुम्ही बाहेर काढत आहात, जो घोळ झालेला आहे तो तुम्ही दाखवतात, पण यावरती निवडणूक आयोग मात्र शांत आहे, त्यांना आम्ही काहीच केलं नाही किंवा काहीच चुकीचं झालं नाही असं त्यांची भूमिका आहे. म्हणजे चोर पकडून दिल्यानंतर ही चोराला जर ही कल्पना आहे की कायद्याने मला काही त्रास होऊ शकत नाही, मला कोणीच काही करू शकत नाही, सत्ताही माझ्या बाजूला आहे, तो चोर बिंदास आहे. त्यांना काही कोणाचा आश्रय आहे का, आशीर्वाद आहे का सत्ताधाऱ्यांपैकी कोण? त्याच्याशिवाय कधी असे वागतायत? ते स्वतःचं स्वातंत्र्य ठरवून बसलेत ना. संविधानाने त्यांना दिलेलं स्वातंत्र्य हे त्यांनी गहाण टाकलंय. बरं, एक शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्या इतपत महाविकास आघाडी तयार होईल का भविष्यामध्ये? कारण कायदा आता असा केलाय की तुम्ही निवडणूक आयोगाला कोर्टात खेचूच शकत नाही. पण मग असं असेल तर मग मनमानी कारभार सुरू होत राहणार, यापुढेही कितीही मोर्चे काढले तरी तसंच सुरू राहणार. आज ना उद्या उद्रेक अराजक हे सगळं होणार. या देशामध्ये लोक फार काळ काही हे अन्याय सहन करणार नाहीत. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी ही लढाई सुरू झाली आणि महाराष्ट्र जेव्हा लढाईला उतरतो तेव्हा देश पेटतो, हा इतिहास आहे. शरद पवार साहेब येणार आहेत मोर्चामध्ये. होईल. खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरावर नितीन करासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.